आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केली। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 7 जुलै मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 13,000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणारे आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून आज सकाळी डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 13,000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना काल 6 जुलै कालचा वार सोमवार होता। काल सोमवारी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत। आज 7 जुलै मंगळवार आहे, तर आज 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे जमा होत आहेत। आणि उद्या 8 जुलै उद्याचा वार बुधवार आहे, तर उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना काल, आज आणि उद्या या 3 दिवसांमध्ये दोन्ही महिन्यांचे पैसे जमा केले जात आहेत। कारण लाडक्या बहिणींना अख्खा जून महिना संपून गेलेला होता, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 जमा झालेले नव्हते। आता जुलै महिन्याची 7 तारीख आलेली होते, तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलैचे पैसे आलेले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मध्ये चर्चा सुरू झालेली होती की लाडकी बहीण योजना बंद करण्यात आलेली आहे, यापुढे बहिणींना पैसे येणार नाहीत। त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। तरी लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींचा गैरसमज दूर करण्यासाठी कालपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। काल 6 जुलै कालचा वार सोमवार रोजी 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 13,000 रुपये जमा झालेले आहेत। आज 7 जुलै मंगळवार आहे, तर आज 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 13,000 रुपये जमा होत आहेत। आणि त्याप्रमाणे उद्या 8 जुलै उद्याचा वार बुधवार आहे, तर उद्या सुद्धा 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 13,000 रुपये जमा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे सोडले जात नाहीत। कारण सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशा 4 पात्रता लावलेल्या आहेत। राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे पैसे जमा केले जात आहेत। यासोबत लाडक्या बहिणींनो 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा जमा केले जात आहेत। बघा, सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेले होते त्यावेळेस सरकारच्या माध्यमातून 3 गॅसचे पैसे देणारे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होती। परंतु बहिणींच्या खात्यामध्ये फक्त लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत राहिलेले होते। बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे मिळालेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींना इथून पुढे तुम्हाला गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण सरकारच्या माध्यमातून गॅस कनेक्शनचे पैसे जून जुलैचे 13,000 रुपये असे टोटल मिळून 5,500 रुपये जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे। लाडक्या बहिणींना अखेर तुमचा जुलै महिना आता गोड होत आहे। बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेलं तर लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्या अनुषंगाने बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत। बघा, लाडकी बहिणींनो सध्याच्या स्थितीला पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत। या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना पैशांची गरज असते, तर या गोष्टींचा विचार करून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तटकरे मॅडम, एकनाथ शिंदे साहेब, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून जून जुलैचे 13,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे एकत्रितपणे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज 7 जुलै मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जून जुलैचे 13,000
रुपये गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत. तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. यासोबत लाडके बहिणींनो, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील तर ते उद्याचे जिल्हे सुद्धा आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया, जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमचे जून आणि जुलै या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. आता बघा लाडके बहिणींना, तुम्ही भरपूर वाट पाहिलेली होती, परंतु लाडके बहिणींना इथून पुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासत नाही. कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जून हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 3,700 कोटींची निधीला मंजुरी दिलेली होती आणि जुलै महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी अजून 3,700 कोटींची निधीला मंजुरी दिलेली होती. म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी टोटल मिळून 7,200 कोटींची निधीला मंजुरी दिलेली होती. 7,200 कोटींचा निधी प्रमुख 10 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता. आता या प्रमुख 10 बँकांच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलैचे पैसे जमा केले जात आहेत. अखेर लाडक्या बहिणींची 2 महिन्यांची प्रतीक्षा संपत आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना जून आणि जुलै या 2 हप्त्यांची 2 महिन्यांची प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही. अखेर बहिणींची आता प्रतीक्षा संपत आहे, परंतु लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आणि जुलै महिन्याचा हप्ता हा सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये सोडला जात नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्या ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत आहेत तर त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. परंतु लाडक्या बहिणींना ज्या बहिणी पात्रतेमध्ये बसत नसतील, नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील, त्या लाडक्या बहिणींना जून जुलैचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत. कारण सरकारच्या माध्यमातून जून हप्त्यासाठी, जुलै हप्त्यासाठी महत्त्वाच्या 4 पात्रता लावलेल्या आहेत. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या प्रमुख 4 पात्रतेमध्ये बसत आहेत तर त्याच लाडक्या बहिणींचे जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची, यासोबत लाडक्या बहिणींनो गॅस कनेक्शनच्या पैशांची आता प्रतीक्षा संपत आहे. इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमा होतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, अखेर अशा सर्व बातम्यांना आणि अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे. कारण डीबीटीच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जात आहेत. अखेर लाडक्या बहिणींची जून आणि जुलै या 2 हप्त्यांची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. इथून पुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, तुम्ही महत्त्वाची 2 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा, पहिलं महत्त्वाचं काम, तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेलं आहे का? आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली आहे का? जर तुम्ही असे महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तरच तुमची जून आणि जुलै या 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, आज 7 जुलै मंगळवार रोजी ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलैचे 3,000 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत. तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमचे बँक खाता या प्रमुख बँकांपैकी आहे का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. कारण राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल तर त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर जून जुलैचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता जमा केले जात आहेत. परंतु ज्या बहिणींचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी नसेल तर त्यांना उशिरा पैसे मिळणार आहेत. तर बघा लाडके बहिणींनो, याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट बँका, महाराष्ट्र ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, ICICI बँका, कोटक महिंद्रा बँका, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँका, IDFC बँका, HDFC बँका, ICICI बँका, अशा बँकांमध्ये सर्वात अगोदर जून जुलैचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे आता सोडले जात आहेत. आणि लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्यांचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून लाडक्या बहिणींनो, तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्यांची
प्रतीक्षा संपून जाईल. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर जून जुलैच्या हप्त्याचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती देऊन टाकत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, राज्यातील ज्या बहिणींच्या घरामध्ये फोर व्हीलर गाडी नसेल म्हणजे चारचाकी वाहन नसेल अशा बहिणींच्या घरामध्ये आता जून जुलैचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जाणार आहेत. यासोबत लाडक्या बहिणींना, राज्यातील ज्या लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा केले जात आहेत. यासोबत लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नाहीत त्यांना सुद्धा पैसे सोडले जात आहेत. यासोबत लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नाही त्यांना पैसे सोडले जात आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना, राज्यातील ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये आणि नियमांमध्ये बसत आहेत तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलैचे 3,000 रुपये आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत. आता आपण पात्रता पाहिलेली आहे, त्यासोबत बँकांच्या यादी सुद्धा पाहिलेली आहे, त्यासोबत कोणकोणती कामे करायची आहेत ते सुद्धा आता आपण पाहिलेलं आहे. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 7 जुलै मंगळवार रोजी कोणकोणत्या ज्या 12 जिल्ह्यांमध्ये जून जुलैचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत तर ते प्रमुख 12 जिल्हे कोणकोणते आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. जेणेकरून बहिणींनो, तुमचा जिल्हा प्रमुख 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल. इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहिलेली होती, कारण सोशल मीडियावरती मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू होते की जून जुलैचे पैसे जमा झालेले आहेत, जून जुलैचे पैसे आज येणार, उद्या येणार, या तारखेपर्यंत पैसे जमा होणार. तर अशा प्रकारच्या बातम्या तुफान व्हायरल झालेल्या होत्या. परंतु मागच्या दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलैचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे जमा झालेले नव्हते. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता सुद्धा विश्वास बसणार नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, हे खरं आहे, कारण GR काढण्यात आलेले होते, निधीला मंजुरी देण्यात आलेले होते. GR काढण्यात आल्यामुळे आणि निधीला मंजुरी दिलेल्यामुळे आता हे पैसे सोडले जात आहेत. बँकांमध्ये आज सकाळपासून पैसे काढण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सरकारी बँकेमध्ये, सहकारी बँकेमध्ये, खाजगी बँकेमध्ये, पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्व बँकेमध्ये पैसे सोडलेले आहेत. म्हणजेच ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होता, ज्या बँकांना DBTची सिस्टीम आहे तर अशा बँकेमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. खऱ्या अर्थाने बहिणींनो, तुमचे जून जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आता संपून जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहिलेली आहे. आता आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊयात. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही विभाग आहेत, त्या विभागांमध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. त्या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पहिला जिल्हा पुणे शहर. बघा, पुणे शहरामध्ये जास्तीत जास्त बहिणींची संख्या आहे, जास्तीत जास्त लाडके बहिणी पुणे जिल्ह्यामध्ये राहतात. त्यामुळे सर्वात अगोदर पुणे जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. यानंतर दुसरा जिल्हा अमरावती जिल्हा, यानंतर परभणी जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, जळगाव, जालना, यासोबत वरच्या साईडचा नागपूर जिल्हा, नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, यासोबत छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा. तर या जिल्ह्यांमध्ये जून जुलैचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. अखेर लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तुम्ही फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करा आणि महत्त्वाची कामे तात्काळ करून ठेवा.